आणि आज आपण जाणून घेणार आहोत चिंचपेटीविषयी. चिंचपेटीला पूर्वी पेटी फक्त म्हणायचे, पण त्यानंतर चिंचपेटी हे नाव प्रचलित झालं. त्या पेट्यांमुळे पेटी म्हणायचे, पण चिंचेला जसं बियांमुळे एक खाचे पडतात, तसं या पेट्यांना देखील माणिक, हिरा, परत माणिक असल्यामुळे तसे खाचे पडतात. त्यामुळे चिंचपेटी हे नाव अधिक प्रचलित झालं. पेशवे काळामध्ये इस्पेशली हा दागिना अतिशय लोकप्रिय होता आणि त्यानंतर सुद्धा तो लोकप्रिय राहिला. पेशवे काळामध्ये याला लटकन नसायचे, विदाऊट लटकन फक्त स्ट्रेट ह्या पेट्या असायच्या. डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या गळ्यामध्ये सुद्धा आपण हा दागिना बघू शकतो. त्यांच्या फोटोमध्ये चिंचपेटी अतिशय क्लिअर, छान उठून दिसतीये. अर्थात त्यानंतर आणखी काय ॲडिशन्स होत गेल्या. लटकन आले, वर मोती आले, पेट्यांच्या आकारांमध्ये व्हरायटी आली. पण चिंचपेटीवरचं मराठी मनांचं प्रेम मात्र तसंच अबाधित राहिलं. आजही चिंचपेटी हा दागिना अत्यंत लोकप्रिय आहे आणि मोती, माणिक, पाचू, हिरा यांचं कॉम्बिनेशन आपण चिंचपेटीमध्ये पाहतो. आणि वरचं गळ्यातलं म्हटल्यानंतर चिंचपेटी कॉमन आणि मग खालचे दागिने बदलत राहिले, परंतु चिंचपेटी कॉमन राहिला आणि आहेच तो खूप सुरेख दागिना, नाही का?